Spotlight, an ABP News Network initiative. नमस्कार, माझा डॉक्टर कार्यक्रमात मी डॉक्टर महेश चिटणीस सर्व प्रेक्षकांचं मनपूर्वक स्वागत करतोय. आपल्याच्या कार्यक्रमाचा विषय आहे तो आहे मणक्यांचे विकार, ज्यामध्ये विशेष करून मान पाठ कंबरदुखीवरती असणारे भंडारी स्पाइन टेक्निकचे विना ऑपरेशन उपचार याविषयी आपण चर्चा करणार आहोत. आणि चर्चा करण्यासाठी साक्षात डॉक्टर विराज भंडारी सर आपल्याच्या कार्यक्रमात सहभागी झालेत. तर मी आपली सर्व ओळख करून देतोय डॉक्टर विराज भंडारी सरांची. नमस्कार सर. नमस्कार. डॉक्टर विराज भंडारी सरांचे असणारं भंडारी स्पाइन टेक्निक आता केवळ महाराष्ट्रात आणि राज्यातच नव्हे तर संपूर्ण देशात आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरती प्रख्यात पावलेलं आहे. कारण विशेष करून प्राचीन आणि आधुनिक असणाऱ्या उपचारांचा संगम आपल्याला ह्या भंडारी स्पाइन टेक्निकच्या विना ऑपरेशन उपचारांमध्ये बघायला मिळतो. डॉक्टर विराज भंडारी सर यांनी विशेष करून MD ही पदवी आयुर्वेदामध्ये संपादन केलेली आहे. पण याच ठिकाणी ते थांबले नाहीत, तर विशेष करून मणक्यांवरील उपचारांमधलं असणारं प्रगत तंत्रज्ञान त्यांनी विशेष करून 32 देशांमध्ये जाऊन शिकलेलं आहे. आणि अर्थातच ह्या सर्व तंत्रज्ञानाचा फायदा भारतातील रुग्णांना व्हाव्यासाठी ते भारतात परतले आणि खास करून पुणे या ठिकाणी ते सध्या कार्यरत आहेत भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये, ज्या ठिकाणी एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला सर्व प्रकारच्या मणक्यांच्या विकारांसाठी, ज्याच्यामध्ये मानपाठ कंबरदुखी आहे किंवा विशेष करून स्लिप डिस्क, सायटिका ज्याला आपण म्हणतो, आणि विशेष करून असणारे 650हून अधिक असणारे आजार मणक्यांचे हे एकत्रितपणे एका छताखाली आपल्याला या ठिकाणी उपचार मिळणार आहेत. तेही विना शस्त्रक्रिया, विना ऑपरेशन. ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. डॉक्टर विराज भंडारी सरांविषयी सांगत असताना जसं मी मगाशी सांगितलं, त्यांनी जे नवीन उपचार आहेत, ज्याच्यामध्ये कायरोप्रॅक्टिक आहे, ऑस्टिओपॅथ आहे, त्याचप्रमाणे स्ट्रक्चरल इंटिग्रेशन झालं, फॅशियल मॅन्युप्युलेशन झालं, मर्मचिकित्सा झाली, योग झाला किंवा विशेष करून असणाऱ्या इतर चिकित्सा यांचा एकत्रित संगम आपल्याला त्यांच्या भंडारी स्पाइन टेक्निक उपचारांमध्ये बघायला मिळतो, ज्या अंतर्गत आपल्याला विना ऑपरेशन हे सगळे उपचार उपलब्ध होणार आहेत. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये आज उपचार उपलब्ध आहेत भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघतात, हे भंडारी स्पाइन क्लिनिक पुणे हे हेल्पलाईन नंबर आहेत. या ठिकाणी आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. डॉक्टर विराज भंडारींनी YouTube चॅनल सुरू केलेलं आहे, तर जरूर डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकच्या YouTube चॅनलला आपण भेट द्या आणि ह्याविषयी अधिक मार्गदर्शन घ्या. सर, अर्थातच ह्या अनुषंगाने आम्हाला सर्वप्रथम जेव्हा आपल्याकडे कोणतेही मणक्यांच्या विकारांचे रुग्ण येतात, स्लिप डिस्क असेल, सायटिका असेल, स्पॉन्डिलायटिस असेल, कशा रीतीने आपण निदान करता, कशा रीतीने उपचारांची दिशा ठरवली जाते, काय ह्याच्यामध्ये विशेष आहे, काय सांगता येईल? कोणताही रुग्ण दवाखान्यात आल्यानंतर त्याची नाडी परीक्षा प्रथमतः केली जाते. नाडी परीक्षेमध्ये वात, पित्त, कफ, प्राणवायू, उदानवायू, समानवायू कोणता दोष हा बिघडलेला आहे. जी नाडी परंपरातले जुन्या पद्धतीची जी नाडी परीक्षा आहे, नाथ संप्रदायी नाडी परीक्षा आहे, रुद्राक्षावरची नाडी परीक्षा, अशा वेगवेगळे नाडी परीक्षा मी 5 ते 6 वर्षात वेगवेगळ्या वैद्यांकडनं शिकलो आणि त्याचा माझ्या प्रॅक्टिसमध्ये मला खूप फायदा होतोय. नाडी परीक्षा केल्यानंतर नाडी परीक्षेमुळं फिजिओलॉजिकल प्रॉब्लेम कोणत्या रुग्णांमध्ये आहेत आणि ते कशा पद्धतीने आहेत. बऱ्याच वेळा मलावस्तंभ आणि पाठदुखी, पचनासंदर्भित विकार आणि पाठदुखी, पोट साफ न होणं आणि पाठदुखी, असे वेगवेगळे आजाराची निदानं वेगवेगळ्या माध्यमातून, नाडीच्या माध्यमातून करायला मिळतात. त्याचबरोबर दुसरी चिकित्सा पद्धती म्हणजे स्टॅटिक आणि डायनॅमिक एक्झामिनेशन. स्टॅटिक एक्झामिनेशन म्हणजे काय? प्रत्येक पेशंटचा प्रत्येक मणका हात लावून चेक केला जातो आणि त्यामध्ये त्याची मोबिलिटी आहे की नाही, कोणता मणका कोणत्या दिशेला सरकलेला आहे, पुढे गेला आहे, मागे गेला आहे, वर खाली गेला आहे, हे आपण एक्सरेमध्ये आणि पेशंटला स्वतः पूर्ण त्याचे उभा करून, बसून, झोपून हे तपासलं जातं. आणि ते तपासल्यानंतर कोणता मणका पॅक झाला आहे, कोणता मणका तिथे अडकलेला आहे, फॅसेट कोणता मणक्याचा पुढे घसरला आहे, हे क्लिनिकली बघितलं जातं. आणि क्लिनिकली बघितल्यानंतर तिसरी टेस्ट केली जाते, ही जिलेट टेस्ट. त्याच्यामध्ये कोणत्या पेशंटचा मणका हा ॲक्युरेट हल्लेला आहे त्याला म्हणतात लिस्टिंग आणि सबलेक्सेशन. सबलेक्सेशन म्हणजे एक मणका सरकतो आणि तो सरकल्यामुळे बाकीचे मणके हलवतो किंवा मसल्स पॅक होतात, मसल स्पाझमोडिकमध्ये जातात. त्याचं कारण आहे की डिस्क ही इन्फ्लाम होते, त्यामुळे कोणती डिस्क ही इन्फ्लाम झाली आहे हे ॲक्युरेट बघितलं जातं. तिसरी तपासणी पद्धती केली जाते ती म्हणजे नर्वोस्कोप. हे मी अमेरिकेचं यंत्र आत्ता तुम्हाला प्रेक्षकांसाठी दाखवण्यासाठी आणलेलं आहे. त्याने ॲक्युरेट किती वर्षापासून त्रास होतोय, ती डिस्क कोणत्या साईडला इन्फ्लाम झाली आहे, उजव्या बाजूला झाली आहे, डाव्या बाजूला झाली आहे, पेशंटचं दुखणं हे 5 महिन्यापासून आहे, 15 महिन्यापासून आहे, 25 महिन्यापासून आहे, हे पूर्ण ॲक्युरेट दाखवलं जातं. आणि कशामुळे नक्की त्रास होतोय, का कुठल्या दिशेला पेशंटला दुखतंय, कोणत्या पायाला दुखतंय, कोणत्या प्रकारच्या हाताला मुंग्या येतात, हे सगळं विशिष्ट निदान डायरेक्ट आमच्या निदान पद्धतीमुळे होतं. त्यामुळे चौथी तपासणी केली जाते मसल टेस्टिंग.
कोणकोणते मसल्स हे पेशंटचे आखडले गेलेले आहेत, कोणकोणते मसल हे शॉर्ट झालेत, कोणते मसल हे लॉंग झालेत, न्यूरोकायनेटिक थेरपीच्या काही डायग्नोसिस केलं जातं. त्यानंतर फेशियल बॅलन्स किती आहे, ग्रॅव्हिटी कशी आहे, हे सगळं तपासलं जातं. ते जवळजवळ 13 ते 14 प्रकारचे निदान पद्धती करून एक्झॅक्ट डायग्नोसिस केलं जातं नक्की पेशंटला त्रास काय आहे. विना ऑपरेशन, सगळ्यात महत्त्वाचं, विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत, ज्याद्वारे आपण कोणत्याही स्वरूपाची मान पाठ कंबरदुखी आहे ह्यावरती मात करू शकता. त्यापासून ह्या सर्व दुखण्यांपासून, वेदनांपासून मुक्ती मिळवू शकता. तेही विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया. आपण संपर्कासाठी जे स्क्रीनवरती नंबर बघत आहात हे भंडारी स्पाइन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत, ज्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि हा सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. आपल्याला माहितीच आहे, मणक्यांवरील शस्त्रक्रिया म्हटलं की आपल्याला आज या ठिकाणी भीती निश्चित वाटते, कारण त्याच्यामध्ये असणारी रिस्क ही फार मोठी असते. तर अशा स्वरूपाच्या रुग्णांसाठी मला वाटतं जर का ऑपरेशन टाळायचं असेल आणि आपल्याला मानपाठ कंबरदुखीपासून मुक्ती हवी असेल, स्लिप डिस्क किंवा असणाऱ्या सायटिका सारख्या आजारांपासून, स्पॉन्डिलायटिस सारख्या आजारांपासून मुक्ती हवी असेल तर जरूर भंडारी स्पाइन क्लिनिकची कास धरा आणि त्यासाठी कॉल करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर विराज भंडारींनी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, तर जरूर डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या आणि ह्याविषयी अधिक मार्गदर्शन घ्या. या अनुषंगाने मला सर्वच प्रेक्षकांना सांगायचे की आजपर्यंत विविध मान्यवरांनी डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकला भेट दिलेली आहे आणि या ठिकाणी असणाऱ्या मणक्यांवरील विना शस्त्रक्रिया उपचारांचा लाभ घेतलेला आहे. त्यामधीलच एक आहेत आपले माननीय गोपीचंद पडळकर सर, तर आपण त्यांचंही मनोगत ऐकूया. नमस्कार, मी गोपीचंद पडळकर, डॉक्टर विराज भंडारी यांचं. आणि आम्ही इथं आलो आणि इथं आल्याच्या नंतर माझ्या सर्व बॉडीचे एक्सरे वेगवेगळ्या अँगलमधून 8 अँगलमधून काढले. डॉक्टर साहेबांनी जी ट्रीटमेंट केली आणि ज्या दिवशी ट्रीटमेंट केली त्याच दिवशी मला खूप चांगला फरक पडला. इथं गोळ्या औषधं काही दिली जात नाहीत, पण त्यांच्याकडे जे टेक्निक आहे ते फार वेगळ्या पद्धतीनं ट्रीटमेंट करतात आणि त्यामुळं निश्चितपणे खूप चांगल्या पद्धतीनं ट्रीटमेंट होते. तर ज्यांना अशा पद्धतीचा त्रास असेल तर निश्चितपणे तुम्ही भंडारी आयुर्वेद हॉस्पिटलला भेट द्या. सर, अर्थातच उपचारांविषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. मी मगाशीच आम्हाला सांगितलं की हे वेगवेगळ्या स्वरूपाचे उपचार आपण एकत्रित आणलेले आहेत, ज्याच्यामध्ये आयुर्वेद आहे, योग आहे, मर्म आहे, कायरोप्रॅक्टिक आहे, ऑस्टिओपॅथिक आहे, स्ट्रक्चरल इंटिग्रेशन आहे आणि फेशियल मॅन्युप्युलेशन आहे. सो असे हे सर्व उपचार जेव्हा एकत्रित येतात तेव्हा कसे आपण करता हे काय सांगता येईल? कस्टमाइज बेस्ड ट्रीटमेंट आहे, त्याच्यामुळे पेशंटला पहिल्याच दिवशी 30% ते 90% बरं वाटतं आणि लवकरच पेशंट यातनं पूर्णपणे मुक्त होऊ शकतात. पहिली ट्रीटमेंट जी आहे ती क्रायरोप्रॅक्टर म्हणजे काय, तर बोन ज्या लोकांचे हल्लेले आहेत, बोन जे सरकलेले आहेत, मणक्यांच्या चकत्या ज्या सरकल्यात आणि त्यामुळे डिस्क ही बाहेर आली, डिस्क बल्ज किंवा पोर्ट्रुजन किंवा हार्निएशन सारखे MRIचा रिपोर्ट आहे, त्यामध्ये 100% खात्रीशीर उपचार हे क्रायरोप्रॅक्टर ट्रीटमेंटने केले जातात. आणि आत्ता अमेरिका, इंग्लंड, ऑस्ट्रेलियामध्ये हे उपचार आत्ता जास्त प्रमाणात केले जातात. दुसरी चिकित्सा पद्धती म्हणजे फेशियल मॅनिप्युलेशन. बऱ्याच वेळा बोन जेव्हा मिसअलाइन होतो त्यावेळेस मसल हे हल्ले जातात, शॉर्ट होतात. उजव्या साईडचे मसल किंवा डाव्या साईडचे मसल हे शॉर्टनिंग झाल्यामुळे बऱ्याच वेळा पेशंटला पाय जड होणं, मुंग्या येणं, पेशंटचा पाय सतत 5-10 मिनटं चालल्यानंतर दुखणं, अशा प्रकारचे सिम्पटम जे आहेत ते फेशियल मॅनिप्युलेशन नावाच्या ट्रीटमेंटने पूर्णपणे बरे होतात. त्यानंतर तिसरी ट्रीटमेंट पद्धती म्हणजे आयुर्वेद चिकित्सा. आयुर्वेदामध्ये दोषांची नाडी बघून त्याच्यावरती योग्य ते उपचार केले जातात. त्याच्यामुळे त्यांना असणारे जे फिजिओलॉजिकल कंडिशनचे जे काही आजार निर्मिती शरीरामध्ये झाली आहे ती पूर्णपणे बरी होते. त्याबरोबर योग चिकित्सा मसलची स्ट्रेंथ वाढवण्यासाठी आयुर्वेद, योग पद्धती आणि आधुनिक पद्धतीमधले स्ट्रक्चरल इंटिग्रेशन आणि फेशियल मॅनिप्युलेशनची जी व्यायाम पद्धती आहे ती एकत्रित केली जाते. मसल एनर्जी टेक्निक त्याला म्हणतात. त्याचबरोबर ती पेशंटला 14 ते 16 प्रकारचे उपचार हे केले जातात. आपण आता हे जाणून घेतलं की कशा रीतीने भंडारी स्पाइन टेक्निक जे विना ऑपरेशन उपचार आहेत, जे विना शस्त्रक्रिया उपचार आहेत, ह्याद्वारे पहिल्याच दिवशी मणक्यांच्या विकारांचे जे रुग्ण आहेत, स्लिप डिस्क, स्पॉन्डिलायटिस किंवा सायटिका सारखे, त्यांना पहिल्याच दिवशी आराम पडणारे, त्वरित आणि ते सुद्धा विना शस्त्रक्रिया. आणि अर्थातच याचं सर्व श्रेय डॉक्टर विराज भंडारी सरांच्या ह्या भंडारी स्पाइन टेक्निकला जातं, ज्याद्वारे आपल्याला पहिल्याच दिवशी ह्या सर्व असणाऱ्या लक्षणांमधून आराम मिळू शकतो. तर अर्थातच आपल्याला जर का कोणत्याही स्वरूपाचा असा आजार असेल ज्याच्यामध्ये मणक्यांच्या विकारांमध्ये स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस असो किंवा
उतार वयातील मानपाट कंबरदुखी, स्पायनल कॅनल स्टिनोसिस सारखा प्रकार आहे. तर ह्या सर्व आजारांसाठी आपण जरूर फोन करा पुढील नंबरवरती. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात हे भंडारी स्पाइन क्लिनिकचे हेल्पलाईन नंबर आहेत. ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सर, आपण आता उपचारांविषयी मार्गदर्शन घेतलंच, तर सगळ्यात कॉमन आढळणारा आजार कोणता असेल मणक्यांमध्ये, तर तो मला वाटतं स्लिप डिस्क. मला वाटतं तर सर्वच प्रेक्षकांना स्लिप डिस्क विषयी जाणून घेण्याची उत्सुकता आहे. कशा रीतीने आपण त्यामध्ये उपचार करता, काय सांगता येईल? स्लिप डिस्क म्हणजे काय, तर स्लिप जी चकती आहे, दोन मणक्यांमधलं जे पाण्यासारखं न्यूक्लियस पल्पस नावाचा जो भाग आहे तो बाहेर येतो आणि त्याला म्हणतात स्लिप डिस्क. ते होण्याचं कारण मी तुम्हाला आत्ता सांगितलंच. ते झाल्यानंतर बऱ्याच वेळा पेशंटला MRI केला जातो. प्रचंड ॲक्यूट कंडिशनमध्ये प्रचंड वेदना असतात. पेशंटची मणका जो आहे आणि मणक्याच्या भोवतालच्या मसल सगळ्या कडक होतात. सकाळी उठल्यानंतर अर्ध्या तासाच्या पुढे त्यांना चालायला सुरुवात होते, तोपर्यंत आखडण पूर्ण राहते. पाय जड होतो, बधीर होतो. अशा अवस्थेमध्ये भंडारी स्पाइन टेक्निकचे जे उपचार आहेत ते साधारण पहिल्याच दिवशी साधारण 4 ते 5 तासाचे उपचार केले जातात आणि महिन्यातनं एकदाच रुग्णाला दवाखान्यात यावं लागतं आणि ते उपचार घेतल्यानंतर पेशंट लवकरात लवकर बरे होतात. स्लिप डिस्कमध्ये मॅन्युअल थेरपीच नक्कीच वरदान ठरते. कारण काय होतं, ज्यावेळेस स्लिप डिस्क होते, दोन मणक्यांमधलं अंतर कमी होतं, डिस्क बाहेर येते, त्यावेळेस क्रायोप्रॅक्टर, ऑस्टिओपॅथ आणि स्ट्रक्चरल इंटिग्रेशन या ज्या 3 ट्रीटमेंट्स आहेत यात फार महत्त्वाच्या आहेत. कारण त्यामध्ये मसलचा बॅलन्स केला जातो, बोनचा बॅलन्स केला जातो आणि त्याचबरोबर ती पेशंटला डाएट आणि पोश्चर शिकवलं जातं. बऱ्याच वेळा डाएट आणि पोश्चरकडे कोणी लक्षच देत नाही. कसं उठायचं आहे, कसं बसायचं आहे, कसं चालायचं आहे, जेणेकरून परत डिस्क ही बाहेर येणार नाही, हेही पेशंटला शिकवलं जातं. येस, मला वाटतं आणि त्यामुळेच स्लिप डिस्कचे रुग्ण जो आमचा आजचा कार्यक्रम बघत आहेत त्यांच्यासाठी हे मला वाटतं वरदान स्वरूपाचे असे हे जे उपचार आहेत, अतिशय सुरक्षित आणि आरोग्यदायी स्वरूपाचे असे उपचार आहेत. तर आपल्याला जर का स्लिप डिस्कचा त्रास असेल तर आपण जरूर पुढील नंबरवरती संपर्क करा. भंडारी स्पाइन टेक्निक जे विना ऑपरेशन, विना शस्त्रक्रिया उपचार आहेत, ह्याद्वारे आपण संपूर्णतः स्लिप डिस्कवरती मात करू शकता आणि हे उपचार आपल्याला उपलब्ध आहेत पुणे या ठिकाणी भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये, ज्यांचे आपण संपर्कासाठी नंबर बघत आहात. हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपलब्ध करून देण्यात आलेले. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघतात. नमस्कार, मी डॉक्टर रोहन कदम. मी आलोय सिंधुदुर्गवरून. मला खूप वेदना व्हायच्या, म्हणजे उठताना बसताना पाठी खूप दुखायचा. मी गाडीवरती फिरती असल्यामुळे खूप हे होत होतं. मग जसं मी फेसबुकवरती एकदा व्हिडिओ बघितला या इकडे पुण्यातला, तेव्हा मी या डॉक्टरांकडे आलो. त्यांचं डायग्नोसिस चांगलं होतं. म्हणजे उठता बसताना जो वेदना होतो ते उठायला बसायला म्हणजे जमत नव्हतं, ते आता बरं पडतं. परत गाडीवरती फिरताना तेवढं वेदना होत नाही. चांगलं वाटलं, खूप प्रमाणात चांगलं वाटलं. म्हणजे जे दुख होती, म्हणजे पाठी जमायचंच नाही, ते आता जरा चालायला भेटतं, फिरायला भेटतं, काम करायला भेटतं. सर, आपण आता स्लिप डिस्क विषयी आम्हाला सांगितलंच आणि स्लिप डिस्कच्या अनुषंगाने सायटिकाचा सुद्धा विषय अपरिहार्य आहे. सायटिकाविषयी थोडंसं सांगा आम्हाला. प्रथमतः रुग्णांना सुरुवात जी होते आजाराला, पाठीच्या कण्यामध्ये मानेचे 7 मणके, कमरेमध्ये थोरॅसिक 12 मणके आणि कमरेमध्ये 5 आणि 2 इलियम आणि 1 सॅक्रम. स्लिप डिस्क जी आहे, जे 2 मणक्याच्या चकत्या घसरणं आणि घसरल्यानंतर डिस्क जशी जशी बाहेर येते, बाहेर आल्यानंतर त्याचा सगळं प्रेशर जे आहे ते पाठीच्या कण्याच्या मागणं मज्जातंतू ज्या गेलेल्या आहेत, 2 कशेरुका गेलेल्या आहेत दोन्ही बाजूनी प्रत्येक मणक्याच्या चकतीच्या मधनं, त्या कशेरुकावरती प्रेशर येतं आणि सायटिक नऊ म्हणजे L4 आणि L5 ची जी नवरूट आहे, सॅक्रमचा जो नवरूट आहे तो दबला जातो आणि दबल्यामुळे चकती घसरल्यामुळे नसेवरती ताण येतो आणि तिथनं चालू होते सायटिका. सायटिकामध्ये पेशंटला कमरेपासून पायाच्या बोटापर्यंत दुखणं सुरुवातीच्या काही अवस्थेमध्ये, त्याच्यानंतर मुंगे यायला लागणं आणि त्यानंतर पाय बधीर पडणं किंवा फुटड्रॉप. शेवटची अवस्था म्हणजे फुटड्रॉप. फुटड्रॉप म्हणजे काय, पायातली चप्पल निसटणं. तर ज्या रुग्णांना नुकतंच दुखायला लागलेलं आहे, जड वाटतंय, बधीर वाटतंय, मुंग्या येतात, त्यांनी ताबडतोब उपचार कुठेही करून घ्या. अन्यथा काय होतं की एकदा पायातली चप्पल निसटायला लागली, कोठेही जगामध्ये त्यासाठी उपचार नाही आहेत. अश्विनी अग्रवाल, एज 36 years old. ॲक्च्युली मला ना 1.5 वर्षांपासून स्पाईनचा खूप प्रॉब्लेम होतो आहे. जसं माझं डिलिव्हरी झाली आणि माझ्या घरात एक स्पाईनचं पेशंट आहे आणि सगळ्या दिग्गज लोकांकडे जाऊन MRI झाले, स्कॅन झाले, सगळं झालं आहे, ट्रीटमेंट पण घेऊन झालं, पण फरक काहीच पडत नव्हता. मुझे सुबह इतना पेन था कि आई कुडंट इवन वॉक टिल द हॉस्पिटल और अभी मैं इतना खुश होके बता रही हूँ. उसका मतलब सच में मुझे कुछ तो है और बहुत अच्छा फील है, बहुत अच्छे ट्रीटमेंट है. आणि प्लीज डोंट गो फॉर सर्जरीज, डू फर्स्ट विजिट फॉर विराज भंडारी. साठीच आपल्याला उपलब्ध आहेत
भंडारी स्पाइन टेक्निकचे विना ऑपरेशन विना शस्त्रक्रिया उपचार, ज्यामध्ये आपण स्लिप डिस्क असो सायटिका असो यावरती मात करू शकतात. ही विना ऑपरेशन विना शस्त्रक्रिया आणि हे उपलब्ध आहे आपल्याला पुणे या ठिकाणी भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये. आपण ज्यांचे संपर्कासाठी स्क्रीनवरती नंबर बघत आहात, हे सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरामध्ये उपचार उपलब्ध करून देण्यात आलेले. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. डॉक्टर विराज भंडारींनी यूट्यूब चॅनल सुरू केलेलं आहे, तर जरूर डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकच्या यूट्यूब चॅनलला आपण भेट द्या आणि ह्याविषयी अधिक मार्गदर्शन घ्या. सर, आपण आता आम्हाला सांगितलंच एकंदरीतच स्लिप डिस्क सायटिका झालं, ह्याच्या पुढे जाऊन उतार वयामध्ये बऱ्याचदा आपल्याला स्पायनल कॅनल स्टिनोसिस सारखा प्रकार दिसतो, ज्याच्यामध्ये थोडंसं चालल्यानंतर त्याला पुढे चालता येत नाही, थांबावं लागतं आणि वेगवेगळ्या स्वरूपाची लक्षणं आपल्याला दिसतात. तर अशा आजारांमध्ये सुद्धा ह्याचा फायदा होतो का, काय सांगता येईल? स्टिनोसिस जो प्रकार आहे, स्टिनोसिसमध्ये नवरूट जे आहे, मज्जातंतू जे आहेत ते दबले जातात आणि ते दबण्याचं कारण हे धातुशय. धातुशय म्हणजे काय, तर उतार वयामध्ये किंवा वयाच्या 50 नंतर बऱ्याच रुग्णांमध्ये सततचं ओझं उचलणं, सतत वेडवाकडं चाललं जातं, खूप वेळ उभं राहिलं जातं आणि त्यातनं नंतर मस्क्युलर कुठेतरी नोड्स तयार होतात, लिम्फॅटिक ड्रेनेज सिस्टीम जी आहे ती कुठेतरी बिघडली जाते आणि त्याचा ताण तुमच्या मज्जातंतूवर येतो. बऱ्याच वेळा बोन सरकल्यानंतर मसल हे शिफ्ट होतात, मसल काही साईडचे ओढले जातात. पेशंटला जाणवतं की उजवी साईड माझी बारीक होत चालली आहे, डावा पाय हा बारीक होत चालला आहे, एक पाय उंच आहे, एक पाय लहान आहे. आणि त्यानंतर स्टिनोसिसमध्ये बऱ्याच वेळा काय होतं की मज्जातंतू ज्या आहेत त्या छोट्या छोट्या दबतात, मधलं अंतर कमी होत जातं आणि त्याच्यामध्ये फेशियल मॅनिप्युलेशन हे जी उपचार पद्धती आहे आणि आयुर्वेदिक औषधं जी उपचार पद्धती आहे यांनी नक्कीच फायदा होऊ शकतो. येस, मणक्यांच्या विकारांमध्ये जसं आपल्याला सांगितलं सरांनी, जवळपास 650हून अधिक जे आजार आहेत हे आज भंडारी स्पाइन क्लिनिकमधल्या ह्या विना ऑपरेशन उपचारांनी बरे होऊ शकतात. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे की हे आपल्याला सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध करून देण्यात आलेले आहेत. ऑपरेशनचे धोके आपल्याला माहितीच आहेत मणक्यांवरील उपचारांमध्ये, पण त्याच्या पुढे जाऊन मला आवर्जून सांगायचं की ऑपरेशन केल्यानंतर सुद्धा रुग्णांची कधी कधी वेदना जात नाहीत, तरी सुद्धा अशा सुद्धा रुग्णांना या ठिकाणी उपचार हे दिले जाऊ शकतात. मला वाटतं की सर ही एक महत्त्वाची गोष्ट आहे की बऱ्याचदा ऑपरेशन झाल्यानंतर सुद्धा रुग्णांची वेदना गेलेली नसते आणि त्यांना ही जी वेदना ही घालवण्यासाठी सुद्धा आपले हे उपचार उपयुक्त ठरू शकतात का, काय सांगता येईल? बऱ्याच वेळा बोन फिक्सेशन किंवा जे काही लॅमिनेक्टॉमी करून पेशंट येतात त्यामध्ये आफ्टर लॅमिनेक्टॉमी बऱ्याच पेशंटमध्ये बघायला मिळतं की लिस्थेसिस दिसतो. लिस्थेसिस 2 प्रकारचे असतात, एक तर चकती पुढे घसरणे, पुढे घसरते बऱ्याच वेळा आफ्टर ऑपरेशन आणि काही लोकांची चकती ही मागे घसरते. आफ्टर लॅमिनेक्टॉमी डिस्क ही जेव्हा कट केली जाते त्याच्यानंतर बऱ्याच रुग्णांमध्ये डिस्कमधलं प्रेशर हे मेंटेन राहत नाही आणि त्याच्यामुळे चकत्या या घसरायला सुरुवात होते. काही लोकांना कॉन्केव्ह कव येतो कमरेमध्ये, मानेमध्ये, चक्कर यायला लागते. तर अशा अवस्थेमध्ये स्क्रू लावून फिक्सेशन केलं जातं काही रुग्णांमध्ये. ते स्क्रू लावल्यानंतर बऱ्याच वेळा मी बघितलं आहे की पेशंटचा पायाला सेन्सेशन लॉस होतो. बऱ्याच वेळा लघवीला कॅथेटर घातल्याशिवाय लघवी होत नाही. त्याच्यामुळे ऑपरेशनला जाण्यापूर्वी एकदा अवश्य डॉक्टर भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये येऊन फक्त निदान करून घ्या. तुम्ही पद्धत बघा काय आहे, त्यानंतर तुम्हाला समजेल की काय फायदा होऊ शकेल. येस, एक मोलाचं मार्गदर्शन केलं आपल्याला आता डॉक्टर विराज भंडारी सरांनी की जर आपण अचूक निदान करू शकलो तर 100% फायदा हा ह्या सर्व रुग्णांना होणारच आहे. त्यामुळे कोणत्याही स्वरूपाचा मणक्यांचा विकार असो, खास करून मानपाठ कंबरदुखी आहे, ज्याच्यामध्ये मानदुखी आहे, पाठदुखी आहे, कंबरदुखी आहे आणि विविध कारणांनी उद्भवणारी आहे, म्हणजे स्लिप डिस्क, सायटिका, स्पॉन्डिलायटिस, स्टिनोसिस, कोणत्याही कारणांनी उद्भवणारी असो, ह्यावरती आपल्याला 100% फायदा होणार आहे. 100% हे रुग्ण बरे होणार आहेत. आजपर्यंत 20,000हून अधिक रुग्णांनी याचा फायदा घेतलेला आहे. आणि मला आवर्जून सर्व प्रेक्षकांना ही गोष्ट सांगायची आहे जे आजचा कार्यक्रम बघत आहेत की आपल्याला कधी कधी मानदुखीचं, पाठदुखीचं, कंबरदुखीचं निदान होत नाही, पण असे सर्व रुग्ण, कारण आपण बघतो की गेल्या काही वर्षांमध्ये दैनंदिन ताणतणाव खूप वाढलेला आहे, मग तो शारीरिक असो, मानसिक असो, करोनासारखा भयावह आजार गेल्या काही वर्षात आपल्याला उद्भवलेला दिसतो किंवा विविध इतर कारणं आहेत ज्याच्यामध्ये विशेष करून आज IT सेक्टरमध्ये काम करणारी मंडळी आहेत ज्यांना सतत बसून काम करावं लागतं, त्यामुळे जडलेली मानपाठ कंबरदुखी आहे. ह्या सर्वांसाठी एकच उत्तर आहे आणि ते आहे भंडारी स्पाइन क्लिनिकमध्ये असणारे विना ऑपरेशन उपचार. आणि ह्या उपचारांचा लाभ घेण्यासाठी फक्त आपल्याला कॉल करायचा आहे पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. विशेष करून हे मणक्यांवरील भंडारी स्पाइन टेक्निकचे विना ऑपरेशन उपचार आपल्याला
पुणे या ठिकाणी उपलब्ध आहेत आणि त्यांच्या संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती नंबर बघत आहात, ह्याच्यावरती आपण फोन करू शकता, अपॉइंटमेंट घेऊ शकता आणि ह्या सर्व उपचारांचा लाभ घेऊ शकता. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे उपचार सर्वसामान्य रुग्णांना परवडणाऱ्या दरात उपलब्ध आहेत. तर जरूर कॉल करा पुढील नंबरवर. संपर्कासाठी आपण स्क्रीनवरती बघत आहात. सर, आपण आमच्या कार्यक्रमात सहभागी झालात आणि एक अमूल्य मार्गदर्शन केलं त्याबद्दल मनपूर्वक आभार. धन्यवाद. धन्यवाद.